रडून स्क्रीन मिळत नाहीत, कंटेंटनेच मिळतात. नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेबद्दल एक छोटा रिव्ह्यू. खूप जण विचारत आहेत की 2D बघू की 3D. माझ्या अनुभवातून सांगतो, उगाच 3Dसाठी काय धावपळ करू नका, कारण काही मोजकेच 3D इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात आणि मेजरली फक्त सबटायटल्समध्ये 3D इफेक्ट आपल्याला जाणवतो. त्यापेक्षा मागे बसून जर 2D जरी सिनेमा बघितला तर तो आपल्याला जास्त इफेक्टिव्ह वाटू शकतो आणि आरामदायक वाटू शकतो, कारण विकेंडला शो हाऊसफुल असणारच. आता खरी एक गोष्ट, एक मराठी कलाकार म्हणत होता की स्पायडरमॅनमुळे आम्हाला काही स्क्रीन भेटत नाही आहेत, तर हा आमच्यावरती एक प्रकारचा अन्याय होतो आहे. खरं स्क्रीन समस्या आहे का कंटेंटची समस्या आहे? खरं तर प्रेक्षक कोणताही भाषेतला सिनेमा बघायला तयार असतो. त्याला फक्त एकच चिंता असते की ते म्हणजे पैसे वसूल झाले पाहिजेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, हॉलिवूड किंवा हे मार्वलचे मूवी फक्त सुपर हिरो मूवी नसतात, तर त्याच्यामध्ये विज्ञान असतं, तंत्रज्ञान असतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे तर ते सायफाय मूवी वाटतात. आणि आपण आपल्या अवतीभोवती जर बघितलं तर विज्ञानाविषयी आवड तयार होईल असं काही वातावरण नाही आहे किंवा अशा काही फारशा गोष्टी दाखवण्यासाठी नाही आहे. त्याच्यामुळं सुशिक्षित पालक आपल्या मुलांना अशा मूवीजला घेऊन जातो, जेणेकरून मुलांमध्येही उत्सुकता तयार होईल की बाबा हे होऊ शकतं का, हे कसं होईल. त्यांना थोडीफार तंत्रज्ञान, त्यांचं व्हिज्युअलायझेशन, कल्पनाशक्ती ही मुलांमध्ये आपण वाढवू शकतो असं त्यांना वाटत असतं. आणि खरं सांगायचं झालं तर लहान मुलंही मार्वलची फॅन आहेत. मी सुद्धा मार्वलचा फॅन आहे, त्याच्यामुळं मार्वलचा मूवी आला की हा मी सिनेमा बघायला जाणारच. आता पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आता होतंय काय की कोणताही सिनेमा बघायला जा, कमीत कमी 300 रुपयाचं तिकीट आहे किंवा त्याच्या आसपास तिकीट आहे. त्याच्यामध्ये पार्किंगचे चार्जेस, पॉपकॉर्नचा खर्च, अजून कुठला तरी खर्च ॲड केला तर तो खर्च खूप आहे. तर आपण विचार काय करतो की एवढा खर्च करून जो आपण सिनेमा पाहणार आहोत तर त्या सिनेमाने आपल्याला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन दिलं पाहिजे. आता एक साधं उदाहरण देतो की जर एका रस्त्यावरती 4 हॉटेल आहे, त्यातलं एक मराठी माणसाचं आहे. जर त्यांनी चांगली टेस्ट दिली नाही, चांगला तिथला अनुभव दिला नाही, तिथली स्वच्छता जर चांगली नसेल तर तिथं कोण जाणार? कोणच जाणार नाही. पण तो केवळ मराठी आहे म्हणून त्याच्याकडे गेलं पाहिजे तर असं होणार नाही. तर त्याच व्यक्तीने जर तिथे चांगली स्वच्छता दिली, चव दिलं, किंमत जर चांगली दिलं तर त्याच्याच हॉटेलमध्ये लोक रांगा लावतील. तर हे सिनेमाबाबतही आहे. जर तुम्ही उत्कृष्ट सिनेमा बनवलात तर आपोआप प्रेक्षक तुमच्या सिनेमाला गर्दी करणारच आहेत. थिएटर मालकसुद्धा तुम्हाला येऊन फोन करून विचारतील, सर तुमच्यासाठी एक स्क्रीन वाढवू का, कारण की प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला आहे. तर मला काही मराठी चित्रपटांना विरोध करायचा नाही आहे, पण सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही जर कंटेंट द्या, चांगलं उत्कृष्ट जर तुम्ही कंटेंट दिलं तर तुम्हाला नक्कीच प्रेक्षकसुद्धा साथ देतील आणि थिएटर मालकसुद्धा साथ देतील. तर गुणवत्ता वाढवूया. त्यामुळे रडून तुम्हाला स्क्रीन भेटणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट सिनेमेच तयार करावे लागतील. धन्यवाद.